श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की छोट्या मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे, त्यांची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने काढायची आहे, त्यांची रिव्हिजन कशी आपण करून घ्यायची आहे हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मोठ्या वयोगटातल्या मुलांचा आपण कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा आहे, पाठांतर कशा पद्धतीने करायचं आहे आणि प्रश्नपत्रिका कशी काढायची आहे. कारण की संपूर्ण जबाबदारी ही पालकांची असते पाठांतर करून घ्यायची. शिक्षक हे फक्त मुलांना पाठांतर करायला लावत असतात, परंतु त्याचं पाठांतर झालेलं आहे की नाही हे पाहणं सुद्धा संपूर्णपणे पालकांची जबाबदारी आहे. त्यामुळे मी पालकांना नक्की कळकळून विनंती करेन की तुम्ही शिक्षकावर डिपेंड न राहता तुम्ही स्वतःच्या मुलांचा अभ्यास स्वतः घ्यायला सुरुवात करा. याने तुमचे मुलं अजून हुशार होतील आणि मुलांमध्ये कॉन्फिडन्स येणार आहे की मला प्रश्नांची उत्तरं येतात म्हणून. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मुलांचा परीक्षेच्या दरम्यान आपण कशा पद्धतीने पाठांतर करून घ्यायचं आहे. कारण की भरपूर विषय हे आणि फक्त पाठांतराचे आहेत. जसं की इतिहास झालं, विज्ञान झालं, भूगोल झालं, मराठी, संस्कृत, हिंदी हे संपूर्ण विषय पाठांतराचे आहेत. त्यापूर्वी त्यांना आकलन येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. पण ते आकलन येण्याची जी पद्धत असते, म्हणजे शिकवण्याची जी पद्धत असते, तर ते शिक्षकांनी ऑलरेडी केलेली असते. परंतु पाठांतर हे आपल्याला स्वतःच्या मुलांना करायला लावायचं आहे आणि तुमची जबाबदारी आहे की त्यांच्याकडून ते पूर्णपणे करून घेणं. आता मी तुम्हाला एखादं उदाहरण देऊन संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मैत्रिणींनो, सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मुलांना कोणता विषय आवडतो याच्यावर भर द्यायचा आहे आणि त्या विषयापासून तुम्ही त्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे. जसं की तुमच्या मुलाला समजा विज्ञान विषय आवडतो, त्याला सायन्स म्हटलं जातं. तो जर तुमच्या मुलाला आवडत असेल तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुमच्या मुलाला सायन्स या चॅप्टरमधल्या, म्हणजे सायन्स जे बुक असतं त्याच्या चॅप्टरचे जे खालचे क्वेश्चन्स असतात तर ते क्वेश्चन्स त्याला पाठांतर करायला लावायचे आहेत. सोप्यापासून अवघडाकडे आपल्याला जायचं आहे. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, मुलांना रिकाम्या जागा, वेगळा शब्द, जोड्या लावा आणि एका वाक्यात उत्तरे हे चारही प्रश्न एका दिवसामध्ये पाठ होतातच. प्रथम सत्र परीक्षेमध्ये धडा फॉर एक्झाम्पल 1 धड्यापासून 5 धड्यापर्यंत आलेलं असतं किंवा 6 धडे असतात. तर काय करायचं आहे ते तुम्हाला ते माहिती करून घ्यायचं आहे की प्रथम सत्र परीक्षेमध्ये मुलाला कोणकोणते धडे येणार आहेत. त्याच्या टीचरला भेटून तुम्ही चौकशी करून घ्यायची आहे की आता त्याला प्रथम सत्र परीक्षेमध्ये कोणकोणते धडे येणार आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही घरी येऊन त्याचं पुस्तक एकदा हाताखाली घ्यायचं आहे आणि वाचायचं आहे. कारण की स्वतः जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मुलांना सांगण्यासाठी अजून सोयीस्कर होतं. त्यामुळे मी पालकांना नक्की सांगेन की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचं एकदा पुस्तक नक्कीच वाचा. त्याने सुद्धा तुम्हाला मुलांना शिकवण्यामध्ये किंवा प्रश्नांची उत्तर सांगण्यामध्ये तुम्हाला इझी जाणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, समजा मुलांचं 1 धड्यापासून 6 धडे येणार आहे प्रथम सत्र परीक्षेमध्ये. तर काय करायचं आहे, मुलांना 1 धड्यापासून 6 धड्यापर्यंत एका वाक्यात उत्तरे, वेगळा शब्द किंवा गटात न बसलेला शब्द, जोड्या लावा आणि एका वाक्यात उत्तरे असे संपूर्ण जे प्रश्न पटकन लक्षात राहण्यासारखे आहेत आणि ते पाठांतर होण्यासारखे आहेत असे त्याला पाठ करायला लावायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यात थोडक्यात उत्तरे, शास्त्रीय कारणं आणि त्याचबरोबर त्यांना डिफरन्स बिटवीन म्हणजे फरक ओळखायचा असतो किंवा फरक काढायचा असतो तर ते त्यांना करायला लावायचं आहे. आणि फिगर्स, प्रत्येक विज्ञानच्या विषयामध्ये फिगर्स हे असतात, म्हणजे आकृत्या असतात, तर त्यांना त्या आकृत्या त्यांना काढायला लावायच्या आहेत. त्यांच्याकडून ती प्रॅक्टिस करून घ्यायचीच आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्याची प्रयत्न करू शकता. आता बऱ्याच वेळेस काय होतं, रिकाम्या जागा लक्षात राहतात, गायलेच वेगळे शब्द त्यांच्या लक्षात राहतात, प्रश्न एका वाक्यात उत्तरे लक्षात राहतात, परंतु थोडक्यात उत्तरे आणि शास्त्रीय कारणे किंवा फरक त्यांच्या लक्षात राहत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे की मुलांना ते पाठांतर करायला लावायचं आहे आणि त्यानंतर तुझ्या काय लक्षात राहिले आहे ते त्याला एका वहीवर लिहायला लावायचं आहे किंवा पेजवरती लिहायला लावायचं आहे. आणि एखादा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि त्याच्या तो लक्षातच राहत नाही किंवा त्याच्याशिवाय तो प्रश्न पूर्णच होऊ शकत नाही, ते जर उत्तर परीक्षेमध्ये लिहिलं नाही तर समजा तो प्रश्न पूर्णच होऊ शकत नाही आणि तेच तुमच्या मुलाच्या लक्षात राहत नसेल तर काय करायचं आहे, तोच प्रश्न त्याला 2 ते 3 वेळा त्याचं उत्तर त्याला लिहायला लावायचं आहे. याने सुद्धा मुलांच्या लिहिलेलं लक्षात राहतं. बऱ्याच वेळेस वाचण्यापेक्षा सुद्धा लिहून जर एखादा प्रश्न आपण पाठांतर केला तर तो आपल्या लवकर लक्षात राहतो असं म्हटलं जातं. आणि हे स्वतः मी अनुभव करून पाहिलेला आहे. माझ्या क्लासमधला एक मुलगा आहे पठाण साबीर म्हणून, तर त्याच्या अजिबात लक्षात राहत नव्हतं. तर मी सुद्धा त्याला स्वतः एक प्रश्न त्याला अक्षरशः मी लिहायला लावला. 1 महिन्यापासून मी त्याची प्रॅक्टिस करून घेत होते. एक ना एक प्रश्न त्याला मी लिहून पाठांतर करायला लावले आणि त्याला आता खूप छान पद्धतीचं पाठांतर झालेलं सुद्धा आहे. तर ते तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल की मी माझ्या क्लासमधल्या मुलांचं पाठांतर कशा पद्धतीने करून घेते.
आता हे संपूर्ण विषयांचं असं तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं करायचं आहे. पण त्याबरोबर नवनीत तुमच्याकडे असतं, तुमच्या मुलांकडे नवनीत असतं किंवा गाईड असतं, तर त्यातले तुम्हाला त्यांना प्रश्न पाठ करायला लावायचे आहेत, पण ते सुद्धा धड्याच्या खालचेच प्रश्न त्यांना पाठ करायला लावायचे आहेत. नवनीतमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्नाचे मोठे मोठे उत्तरं असतात, तर ते तुम्हाला त्यांना शॉर्ट करून द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पॉईंट्स टाका किंवा महत्त्वाचा पॉईंट काय आहे त्याला अंडरलाईन करून द्या आणि तेच तुमच्या मुलाला त्याच्याकडून पाठ करून घ्या. याने सुद्धा तुमच्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पाडण्यासाठी मदत होईल. आणि मला तरी असं वाटतं की जेव्हा एखादा मुलगा त्याच्या अगदी मनापासून लिहितो किंवा त्याच्या भाषेत लिहितो तेव्हा त्याला जास्त मार्क्स पडतात. त्यामुळे फक्त गाईड शब्द पाठ करण्यापेक्षा त्याला काय समजलंय त्याला ते त्याच्यामध्ये लिहायला लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वनस्पतीचे वर्गीकरण असा एखादा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये मुळाचं कार्य त्यांना सांगायचं आहे किंवा झाडाची एखादी डायग्राम काढायची आहे, तर त्याला प्रत्येक याला नावं द्यायची आहेत आणि त्याच्यावर त्याला माहिती लिहायला लावायची आहे. तर मुळं काय करतात, पाणी कसं शोषतात, नंतर ते कुठे पाठवतात, त्यांनी काय होतं हे करायचं आहे. पानांमध्ये काय असतं, त्याच्या हिरवा रंग पानांचा का असतो, हे संपूर्ण त्याला पाठांतर त्याच्या भाषेत त्याला सांगायला लावायचं आहे. किंवा त्याच्यासमोर एखादं झाड ठेवून त्याला विचारायचं आहे की तुला काय वाटतं, या झाडाबद्दल तुला काय वाटतं, हे तू तुझ्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न कर, असं तुम्हाला त्याला सांगायचं आहे. अशाच पद्धतीने आपण मराठीचं सुद्धा पाठांतर करून घेऊ शकतो. धड्यांचे कवी काय आहे, शब्दार्थ, वाक्यप्रचार, एका वाक्यात उत्तरे, शब्दसमूह, असे वेगवेगळे अनेक त्याला चॅप्टर्स असतात. सांगण्यासाठी खूप मोठं आहे, परंतु एका व्हिडिओमध्ये एवढं होणार नाही. त्यावर थोडक्यात सांगते की तुम्ही तुमच्या मुलांचं पाठांतर करत असताना त्याच्या भाषेत त्याला पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. शब्द पाठांतर करण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या मुलाला जड जाईल पाठांतर करण्यासाठी आणि तो रटाळवाणी म्हणे मला काहीच करायचं नाही आता, असं न करता तुम्ही त्याचं स्वतः पाठांतर घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर वाटलं की तुमच्या मुलाचा विज्ञान विषय पूर्ण पाठांतर झालेला आहे किंवा त्याला संपूर्णपणे आता येण्यासारखं आहे, मग अशा वेळेस काय करायचं आहे की तुम्ही त्याची प्रश्नपत्रिका काढायची आहे, नवनीत जवळ घ्यायचं आहे आणि पुस्तकही जवळ घ्यायचं आहे. पुस्तकातले प्रश्न थोडेसे त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे आहे. एखाद्या रुलिंग पेजवर 4 ते 5 लाईन त्याला सोडवायच्या आहेत आणि स्वतः त्याला तो रुलिंग पेज सोडवायला द्यायचा आहे. मग तुम्हीच त्याला मार्क्स द्यायचे आहेत. याला 2 मार्क्स पडले, याला 3 मार्क्स पडले किंवा रिकामी जागा ही चुकली ती, म्हणजे तुम्हीच त्याचे थोडा दिवस टीचर बनायचं आहे आणि त्यांच्या प्रथम सत्र परीक्षेचा अभ्यास करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोठ्या वयोगटातल्या मुलांचा अभ्यास करून घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबर एखादा मित्र तुम्हाला भेटला किंवा त्याची मैत्रीण मिळाली किंवा तुमच्या मुलीची मैत्रीण मिळाली तर तुम्ही एकत्रपणे सुद्धा त्यांना अभ्यास करून देऊ शकता. परंतु फक्त ते जास्त बडबड करत आहेत की नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि त्यांना पाठांतर करायला लावायचं आहे. म्हणजे एकमेकींची रिव्हिजनसुद्धा त्या एकमेकी घेऊ शकतात मैत्रिणी. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घरी घेऊ शकता आणि त्यांच्या परीक्षेची पूर्वतयारी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकता. आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे मैत्रिणींनो. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा.